नमस्कार. ललित विश्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी वर्गाचा समाजशास्त्र हा विषय. या समाजशास्त्र विषयामधला पहिला पाठ आपण पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे भारतीय समाजाचा परिचय. आता या पाठामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर 1.1 मध्ये दिलेलं आहे त्याने प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, 1.2 वसाहतकालीन भारत, 1.3 स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. ह्या तिन्हीची माहिती आपल्याला या भारतीय समाजाचा परिचय यामध्ये पाहायची आहे. आता यात सुरुवातीला पाहू आपण प्रस्तावना. समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने तुम्ही हे मान्य कराल की समाजशास्त्राचा भर मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भात काय, कसे आणि का यासारख्या प्रश्नाचा ढुंडाळून समजून घेण्यावर असतो. म्हणजे समाजशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळं तुमचा अधिक भर कशावर असतो? समाजातील वर्तन. हे असं का झालं, हे असं का, हे का, असे प्रश्न सारखे तुम्हाला येत असतात आणि ते समजून घेण्याचं काम यामध्ये आपल्याला करायचं आहे. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारे विविध कारणे, परिस्थिती, घटना आणि क्रिया यांचे आकलन करीत असते. समाजशास्त्र काय करतं? भूतकाळामध्ये काय घटना झाल्या, वर्तमान काळामध्ये त्याचा प्रभाव काय पडणार आहे, त्याची कारणे, त्याची परिस्थिती, या सर्व घटनेचे ते आकलन करत असतं. आपण ज्या अनेक सामाजिक नातेसंबंधामध्ये गुंतलेलं असतो त्यानुसार आपले वर्तन आकार घेत असते. त्यामध्ये आपली विचारसरणी आणि कृती, प्राधान्यक्रम, आवडीनिवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार आणि दैनंदिन जीवनात आपण ज्याचे अनुकरण करतो असे धार्मिक विधी यासारख्या अनेक गोष्टीचा यात समावेश असतो. आता यामध्ये समाजात राहिल्यानंतर समाजामधील नातेसंबंध काय आहेत, त्यानुसार त्यांचे वर्तन कुठले आहे, त्यांची विचारसरणी कोणती, त्यांची कृती कोणती, या सर्वांना प्राधान्य देणं, आवडीनिवडी पाहणं, पूर्वग्रह काय आहे ते पाहणं, आपली श्रद्धा कुठल्या देवावर आहे ते पाहणं, आचरण चांगले असणे आणि दैनंदिन जीवनात आपण त्याचे अनुसरण हे करतच असतो. धार्मिक विधी यासारख्या गोष्टीचा पण यामध्ये समावेश असतो. आता यानंतर पहा मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्ही ज्या कुटुंबामध्ये मोठे झालात त्या कुटुंबामध्ये सकाळी पूजा अर्चा करण्या अगोदर स्नान करण्याची शिस्त असेल तर तुम्ही ती शिस्त मोडत नाही. बरोबर आहे. जे पूर्वपारित चालत आलेलं आहे तीच आपण शिस्त आपण आपल्या घरात ठेवत असतो. स्नान झाल्याशिवाय कोणीही देवघरात जात नाही आहे. मग स्नान करूनच सगळेजण देवघरात जातात. ही शिस्त मोडण्याची कुणीही पद्धत तयार करत पण नाही आहे. त्या शिस्तीनुसारच सगळेजण आपले पुढे वागत असतात. तसेच तुम्ही या शिस्तीचा प्रचार इतरापुढे करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. तसंच आपण सांगतो की बाबा सकाळी स्नान करूनच देवाच्या मंदिरात जावं, देवाच्या पाया पडावं. आपण पण करतोच, पण इतरांना पण आपण त्या शिस्तीचं पालन करण्यास सांगतो. आपण दुसरे उदाहरण घेऊया. पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणाला एकाला श्रेष्ठ मानण्याचा तुमचा कल असेल तर त्यानुसार तयार झालेला तुमचा दृष्टिकोन तुम्ही आग्रह धराल. जर समजा पुरुष आणि स्त्री आहे यामध्ये कुणाला श्रेष्ठ मानायचं असं ठरवलं, समजा तुम्हाला स्त्रीला जर श्रेष्ठ तुम्ही मानत नसता तर तुम्ही म्हणताल दुसऱ्यांना पण की नाही, मुली हे स्त्रिया हे चूल आणि मुली यापुरतेच मर्यादित आहेत. हा तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यासारखेच तुम्ही होण्यासाठी दुसऱ्यांना पण तुम्ही प्रवृत्त करता, तर तो दृष्टिकोन तुम्ही बदलला पाहिजे. यानंतर पहा, भारतीय संस्कृतीचा उगम हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या काळी समाजशास्त्र नावाची स्वतंत्र ज्ञानशाखा अस्तित्वात आलीच नव्हती. आता भारताची जी संस्कृती आहे त्याचा उगम हा खूप हजारो वर्षापूर्वी झालेला आहे. त्यामध्ये समाजशास्त्र नावाची एक स्वतंत्र अशी ज्ञानशाखा अस्तित्वात नव्हती. तुम्हाला हे माहीत आहे की समाजशास्त्र 19व्या शतकात मध्यावीस युरोपमध्ये उदयास आले. आता आपण गेल्या वर्षी 11वी इयत्तेत पाहिलं आहे समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्राचे जनक कोण आहेत. यामध्ये त्यांनी समाजशास्त्र हे 19व्या शतकाच्या मध्ये उदयास आलं. ते कुठं आलं उदयास? तर युरोपमध्ये उदयास आलं. साहजिकच प्राचीन काळातील समाजजीवन आपल्याला कशाच्या आधारे समजते असा प्रश्न तुम्हाला पडणे बरोबर आहे. आता असा प्रश्न आपल्याला पडतो की प्राचीन काळातील जे लोक होते त्यांचं समाजजीवन कसं होतं, तर त्यांचे ते प्रश्न असे तुम्हाला येत असतील तर त्यांचं ते समाजजीवन कसं होतं ते आपण थोडक्यात पाहूया. प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पुरातन तत्त्वज्ञ आणि इतिहास संशोधकांनी शोधून काढलेल्या पुरातन वस्तू.
आता आपल्याला प्राचीन काळातील समाज जीवन जर समजून घ्यायचं असेल तर त्याचे स्तोत्र आहे पुरातन तत्त्वज्ञ आणि इतिहास संशोधनाने काढलेल्या पुरातन वस्तू. आता त्याखेरीज त्यांनी सांगितले आणखीन प्रवास वर्णन आहे, एखाद्या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी केलेली नोंद आहे, चरित्र ग्रंथ आहे, साहित्य आहे, कोरवलेल्या किंवा लिखित राजज्ञा आहेत, दरबारी दप्तरे आहेत, यासारखे आणखीन काही लिखित पुरावे पण उपलब्ध दिलेले आहेत. या सगळ्याच्या आधारे आपल्याला प्राचीन काळातील समाज जीवन कसे आहे हे समजून घेता येत असते. आता यानंतर त्यांनी सांगितले पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणारे वैशिष्ट्यपूर्ण मानवनिर्मित वस्तू. पुरातन वस्तू म्हणजे काय की जी प्राचीन काळामध्ये आपली संस्कृती कोणती आहे हे पटवून देण्यासाठी एक ते मानवनिर्मित वस्तू आहे आणि त्याला वैशिष्ट्यपूर्ण असं महत्त्व आहे. आता उदाहरणात पाहायचं झालं तर हत्यारे आणि अवजारे, भांडे, दागिने, कलावस्तू, शिल्प, उत्खनने वस्तू, चित्र, दफनस्थळे आणि समाधीस्थळे, नाणी, शस्त्रे इत्यादी. आता यात त्यांनी सांगितले आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळात हत्यारे कोणते होते, ते कोणकुठले अवजारे वापरत होते, त्यांचे चित्र कसे होते. दफनस्थळ म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा पुरली जाती तेव्हा त्या व्यक्तीचे स्थळ कसं आहे हे पण पाहणे. यात त्यांनी समाधीस्थळ कसे आहेत ते दाखवलं. त्या काळातली नाणी आणि आताची काळातली नाणी यातला फरक बघा. शस्त्रास्त्रे काय होती हे पण पहा. त्याखेरीज त्यांनी मानवी अस्तानी प्राण्याची हाडे, जीवाश्म आणि प्राचीन स्थळाचे भौगोलिक स्थान या सर्व गोष्टीचे प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. आता प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्यासाठी त्या काळातील त्याची भौगोलिक परिस्थिती आणि त्या काळातील प्राचीन काळातील जे समाज जीवन आहे ते समजून घेण्यासाठी उपयुक्त होत असतात. आता यानंतर पाहू आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या प्राचीन अवशेषाचे वय निश्चित करणे आणि इतर गुणधर्माचे विश्लेषण करता येते. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे काय झालं आहे, प्राचीन काळात काही अवशेष होते, त्या अवशेषावरून त्यांचं वय निश्चित करता आलं आणि इतर गुणधर्माचे त्यांना विश्लेषण पण करता येते. आता अशा पद्धतीने केलेले संशोधन हे प्राचीन समाजाच्या पुनर्रचनेचे चित्र उभे करता येते. त्यातूनच दिसणाऱ्या विविध पैलूच्या आधारे आपली प्राचीन संस्कृतीविषयीचे आकलन स्पष्ट झालेले असते. म्हणजे प्राचीन संस्कृती कशी होती याचे थोडक्यात माहिती ते त्यांच्या चित्राच्या आधारे, त्यांच्या गुणधर्माच्या आणि त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे आपल्याला या संस्कृतीविषयीचे काय आहे ते आकलन स्पष्ट होत असते. आता एखाद्या हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतीचे वर्णन सारांश करणे ही एक अत्यंत कठीण गोष्ट आहे. तरी देखील भारतीय संस्कृतीच्या विशिष्ट पैलूमध्ये भारतीय लोकांची जडणघडण झाली त्याबद्दल खूप काही शिकता येणे शक्य आहे. आता यामध्ये बघा, हजारो वर्षापूर्वीची संस्कृती आहे त्याचं वर्णन सारांश म्हणजे थोडक्यात रूपात सांगणं अत्यंत कठीण आहे. तरी ती भारताची संस्कृती आहे ज्यामुळे त्याचे वैशिष्ट्य पैलू भारतीय लोकांची जडणघडण आणि त्याबद्दल खूप काही शिकता येणे व शक्य झालेले आहे. आता शिकण्याच्या सोयीसाठी पहिल्या पाठाचा मूळ घटक 3 उपघटकामध्ये विभागलेला आहे. आता याचा हा मूळ घटकापासून ह्याचे 3 उपघटक विभागलेले आहेत. ते कोणकोणते आहेत ते बघू आपण. यातील आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, 2 आहे वसाहतकालीन भारत, 3 स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. हे 3 त्यामधले उपघटक आहेत. आता 21व्या शतकातील आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी असल्याने पुढे दिलेल्या माहितीचे धागेदोरे तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल, त्याचे मनन कराल आणि त्याचे मर्म जाणून घ्याल, तसेच त्याची चिकित्सा कराल अशी अपेक्षा आहे. आता 21व्या शतकातील विद्यार्थी असल्यामुळे तुम्ही काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेताल आणि याची माहिती घेताल अशी एक अपेक्षा आपल्याला आहे. अर्थातच हे करण्यासाठी ऐतिहासिक चौकटी उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून काही हजार वर्षाच्या भूतकाळात प्रवास करणे अपरिहार्य आहे. आता यामध्ये बघा की ऐतिहासिक चौकट एक उपलब्ध झाली, त्यामध्ये माहिती भरून देऊन त्याचा उपयोग करून घेणे आणि त्यामध्ये हजारो वर्षाचा भूतकाळाचा प्रवास केलेला आहे ते त्यातून आपल्याला दिसत असतो. त्यातून हाती लागलेले काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू आणि महत्त्वपूर्ण टप्प्याच्या आधारे मानवी जीवनाचे असंख्य प्रकार, समाज, पर्यावरण, हितसंबंध, आचारपद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, मानवी स्थलांतर तसेच ते सर्व घडवण्यासाठी आवश्यक असलेले घटक याबद्दल तुम्हाला आश्चर्य
वाटल्याखेरीज राहणार नाही आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे महत्त्वपूर्ण टप्पे आहे, त्यांची जीवनपद्धती कोणती आहे, ते असंख्य प्रकारचे आहे. त्याने सामाजिक पर्यावरणाचे हितसंबंध, त्यांच्या आचरण पद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, मानवी स्थलांतर, तसेच हे सर्व घडवण्यासाठी आवश्यक असलेले घटक याबाबत काही आपल्याला आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही आहे. तर हे सर्व झालेलंच आहे आपल्याला आणि ते संमिश्र स्वरूपात त्याची माहिती आपल्याला या मंथन रूपातून आपल्या हाती लागलेली आहे. आपली भूतकाळासंबंधीची जाणीव आपल्याला वर्तमान काळात असते आणि त्यातूनच आपले विचाराची आणि वर्तणुकीची दिशा निश्चित होत असते. हे जसं निसंशय आहे तसंच आपली जडणघडण कशी आहे हे समजून घेत असताना जी नवी अंतर्दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्या आधारे तुमचा उल्हास वाढेल. म्हणजे आपण म्हणत असतो की जे काय भूतकाळात केले त्याचे जे परिणाम भोगायचे असतील तर ते वर्तमान काळात येतात. त्याचप्रमाणे ते समजून घेण्यासाठी आपण भूतकाळात व्यवस्थित वागलं पाहिजे, वर्तमान काळात त्याची काही सावली पडायला नको असं पण आपल्याला वाटत असतं. त्याचप्रमाणे ही एक त्यांची जडणघडण कशी आहे हे समजून घेताना त्यांनी अंतर्दृष्टीय तुम्हाला प्राप्त केल्याने त्यातूनच तुमचा उल्हास वाढेल असे त्यांनी सांगितले आहे. कारण तुम्हाला भूतकाळातील मिळालेल्या विविधांशी वारसा तसेच तुमचे वर्तमान आणि नजीक व दूरदर्शी भाष्य या सर्वाची असंख्य पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याची तुम्हाला कल्पना येईल. मग हे कसं झालंय काय नाही याची पाळेमुळे कुठंपर्यंत गेली या सगळ्याची माहिती तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे. आता यामध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन आणि मध्ययुगीन भारत 1.1 मधला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत याबद्दलची माहिती. आता इथं दिलेल्या कालरेषेच्या आधारे भारताच्या प्राचीन इतिहासाचे विभाजन वेगवेगळ्या कालखंडात कसे केले जाते याची साधारण कल्पना तुम्हाला येऊ शकते. आता वर जे दिलेलं आहे हे ग्राफिकला हडप्पा संस्कृती, वेदकालीन भारत, दुसरे नागरिक, अभिजित काळ आणि मध्ययुगीन भारत यामध्ये हे जे इसवी पूर्व काळ दाखवला आहे त्याच्या आधारे त्यांनी सांगितले की हे कालखंड कसे झाले याची साधारण कल्पना आपल्याला आलीच असेल. आता या कालरेषेत दर्शवलेली वर्षे ही अचूक नाहीत तर ते साधारणपणे दर्शवलेले आहेत. म्हणजे ह्याची ॲक्युरेट माहिती नाही आहे, एक साधारणपणे काढलेली ही माहिती आहे. तुमच्या शालेय विद्यार्थी दशेत या ऐतिहासिक कालखंडाचा आणि त्यातील इतिहासाचा अभ्यास तसेच त्यासंबंधीची चर्चा केल्याचे तुमच्या स्मरणात असेल. मग समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण सामाजिक इतिहासाच्या वाचनातून नेमके काय समजून घेणार आहोत ते बघायचं आहे. आता आपल्याला आपण एक समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत, त्याच्यानं समाजशास्त्र या विषयामध्ये यावर्षी अभ्यासक्रमात काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण पैलूच्या आधारे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतीय समाज कसा होता हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्यामधलं आहे पहिल्यांदा धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचरण, नंतर 2 आहे स्त्रियांचे समाजातील स्थान, 3 आहे शिक्षण पद्धती, 4 सामाजिक जीवन आणि 5 नागरीकरण. या सगळ्याच्या आधारे आपण भारतीय सामाजिक जीवन कसे होते हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यामधला पहिला आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचरण. आता अभ्यासकाच्या मते सध्या उपलब्ध असलेल्या धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचरणासंबंधीचे साहित्य हे बहुस्तरीय आणि गुंतागुंतीचे आहे. आता जे अभ्यासक आहेत ते अभ्यासक काय म्हणतात की धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचरण यासंबंधी एक जे समस्या आहे, जे विचार आहेत ते फार गुंतागुंतीचे आहेत आणि त्यामुळे काय होतं, हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधून मातीच्या विविध पुरुष आणि स्त्रियांच्या मूर्त्या मिळाल्यामुळे त्या देवीच्या मूर्त्या आहेत असं सर्वसाधारणपणे समजलं जातं. परंतु तत्कालीन देवालय आणि मूर्तीपूजा यांचा निश्चय तसा पुरावा मिळालेला नाही. काही मूर्त्या निघाल्या, त्या मूर्त्याच्या आधारे त्यांनी असं समजलं की हे ज्या मूर्त्या आहेत स्त्री आणि पुरुषाच्या हे देवालयच असतील, पण त्यातून असा काही ठोस पुरावा मिळाला नाही. नंतर वैद्यकीय काळामध्ये काय झालं, वैद्यकीय संस्कृतीमध्ये सूर्य, प्रजन, जल, वादळ अशा नैसर्गिक घटकांना देवता स्वरूप मानू लागले. नंतरच्या काळामध्ये काय झालं की वैद्यकीय संस्कृतीमध्ये सूर्य, प्रजनन, जल, वादळ असे जे नैसर्गिक घटक आहेत त्यांना देवताचं स्वरूप मानून त्याची प्रार्थना केली जाईल.
आता कालांतराने इंद्र आणि अग्नी यासारख्या देवांनाही महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर स्थानिक वैद्यकीय समूहाच्या स्वतः श्रद्धा प्रणाली झाल्या होत्या आणि या श्रद्धा प्रणालीत कोणतेही वैशिष्ट्य धर्माच्या नावाने ओळखले जात नव्हते किंवा त्याचे काही धार्मिक ग्रंथही नव्हते. त्यामुळे त्यांची श्रद्धा प्रणालीची माहिती फक्त प्राचीन धर्मग्रंथामधील संदर्भाच्या आधारे, मध्ययुगीन नोंदीमधून आणि वसाहतकालीन समूह वैशिष्ट्य वर्णनाच्या आधारे मिळू शकते. मग याची माहिती ही प्राचीन काळातील जे धर्मग्रंथ होते त्यांची जी श्रद्धा प्रणालीची जी माहिती होती त्यातूनच त्यांना फक्त प्राचीन धर्मग्रंथाच्या संदर्भाच्या आधारे काही माहिती नोंदवता आलेली आहे आणि तेही वसाहतकालीन समूह वैशिष्ट्याच्या वर्णनाच्या आधारे. आता मानववंशशास्त्रज्ञांनी समूह वैशिष्ट्य, श्रद्धा प्रणाली, वर्गीकरण, भूतप्रेत श्रद्धा, अमानवीय, पूर्वजावरील श्रद्धा यासारख्या शीर्षकाखाली केले. त्यासंबंधीचे तपशीलवार वर्णन आपण आता या पुढे वाचणार आहोत. आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? मानवशास्त्र. आता मानवशास्त्र म्हणजे काय? युरोपात नसलेल्या आणि विदेशी समाज आणि संस्कृतीच्या अभ्यासाची गरज निर्माण झाल्यामुळे वसाहत काळामध्ये मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्र हे एक असं आहे, भौतिक आणि शारीरिक मानवशास्त्र आहे. यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन विस्तृत शाखाही विभागलेल्या आहेत. वसाहतीचा अभ्यास भाग म्हणून मानवशास्त्रज्ञांनी टीकाकार एडवर्ड सय्यद यांनी प्राच्य विद्याशाखेचा अभ्यास केला. आता प्राच्य विद्याशाखेचा अभ्यास कोणी केलाय? तर मानवशास्त्रज्ञांनी केलाय, तर तो आहे एडवर्ड सय्यद यांनी केलेला आहे. आता हिंदू जीवन पद्धती कशी आहे ती पाहू आपण. हिंदू जीवन पद्धतीच्या संदर्भातील श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक आचार याची माहिती अनेक वैद्यकीय ग्रंथातून मिळते. आता हिंदू जीवन पद्धती, त्यांची श्रद्धा, त्यांचे धार्मिक आचार विचार कसे आहेत या सर्वाची माहिती ही अनेक वैद्यकीय ग्रंथातून मिळत असते. त्यातील काही लिखित स्वरूपातील आहेत तर काही मौखिक परंपरेने जपलेले आहेत. आता यात काय आहेत? काही लिखित स्वरूपात आहेत तर काही मौखिक स्वरूपात पण आहेत आणि त्याची जपणूक केलेली आहे. यामध्ये वेदसंहिता, उपवेद, वेदांग, ब्रह्मग्रंथ, अरण्यके आणि महाकाव्ये यांचा समावेश होतो. यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की काही जे उपग्रंथ आहेत, जे अरण्य आहेत, जे महाकाव्य आहेत त्यांचा पण यामध्ये समावेश होतो. आता वैद्यकीय संस्कृतीचा काळ त्यांनी सांगितला आहे. पूर्व वैद्यकीय संस्कृती आहे इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्ष आणि उत्तर वैद्यकीय जे काळ आहे तो इसवी सन पूर्व 1000 ते 500 वर्ष अशा या दोन कालखंडामध्ये याचा विभाग झालेला आहे. कारण या दोन कालखंडाच्या दरम्यान अनेक बदल घडून गेले आहेत आणि त्या बदलाची चर्चा ओघाओघातच होईल म्हणून त्यांनी दोन ठिकाणी याची दोन कामामध्ये विभागणी केलेली आहे. आता पुराणे आणि धर्मशास्त्रावरील ग्रंथामधून हिंदूच्या आचरण पद्धतीच्या आणि सामाजिक वर्तनाच्या नियमाचे वर्णन केले जाते. आता जे पुराणे ग्रंथ आहेत, जे धर्मशास्त्र आहे त्या ग्रंथामधून हिंदूचे आचरण पद्धती कशी होते, त्यांचे सामाजिक वर्तनाचे काय नियम होते या सगळ्याचे नियम आपल्याला पाहायला मिळतात. मग हा जो नियम आहे ह्या नियमाला काय म्हणतात? कर्मसिद्धांतवार यावर आधारलेला आहे. तर हा जो नियम आहे तो नियम कर्म सिद्धांतवार यावर आधारलेला आहे आणि यालाच कार्यकारण पद्धतीचा सिद्धांत पण असे म्हटले जाते. आपण म्हणतो ना करावे तसे भरावे, ही म्हण जरा अशी आपल्याला माहितीच आहे. त्या म्हणीनुसार जन्ममृत्यूच्या चक्रावर हिंदूचा विश्वास असतो. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू असतो, त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो परत जन्म घेत असतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीच्या एका जन्मातील जे कर्म आहे, जे संचित कर्म आहे त्या कर्माच्या पुढील जन्माचा आलेख निश्चित करते आणि जीवात्मा हा मोक्षप्राप्ती होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकलेला असतो. त्यामुळे काय होतं की हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात 4 पुरुषार्थ किंवा 4 उद्दिष्टे हे महत्त्वाची मानले आहेत. त्यामध्ये आहे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने विहित काम करत राहणे. अर्थ म्हणजे विहित मार्गाची संपत्ती मिळवणे आणि काम म्हणजे विहित मार्गाने शारीरिक सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे. मोक्ष म्हणजे काय? तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्यासाठी आयुष्यातील परमोच्च ध्येय साध्य करणे म्हणजे जेणेकरून मोक्ष मिळतं. आता हे सर्व झालं यांच्यातील
4 पुरुषार्थाची वैशिष्ट्ये सांगितले. त्यानंतर काय झाले बघा, विविध अभ्यासक आणि संशोधक यांनी मांडलेल्या मतानुसार पूर्व वैद्यकीय काळातील समाज हा व्यवसायाधिष्ठ व सामाजिक वर्णन पद्धतीच्या बाबतीत ताठर नव्हता. मात्र काही काळाने काय झालं, वर्णपद्धतीत अधिकाधिक ताठर सीमा निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्था निर्माण झाली आणि तिचे रूपांतर उच्चवर्णीय स्तरावर विभागलेले आणि रचलेले झाले. मग पुरोहित वर्गाचे वर्चस्व असलेल्या आणि पवित्र आणि अपवित्र या कल्पनेवर आधारलेल्या जाती व्यवस्थेच्या स्तरांची ही उतरंड खोलवर रुजत गेली. याचा अर्थ जातीच्या अंतर्गत विवाहाची सक्ती आणि धार्मिक आचरणविधीच्या प्रमाणाबाहेर महत्त्व आणि जातीतील सीमा अत्यंत कडक होत्या. आता यामध्ये काय झालं, व्यावसायिक जे होते समाज वर्णनाच्या ज्या पद्धती होत्या त्या थोड्याशा ताठर झाल्या. मात्र काही काळाने वर्णपद्धती अधिकाधिक ताठर सीमा निर्माण झाली आणि यातच त्यांनी जाती व्यवस्था निर्माण झाली आणि या जाती व्यवस्थेतील रूपांतर उच्च नीचेच्या स्तरावर विभागले गेले. पुरोहितांचे वर्चस्व असल्याने आणि पवित्र अपवित्र या कल्पनेवर आधारलेले जाती व्यवस्थेच्या स्तराची ही उतरंड खोलवर रुजत गेली. याचा अर्थ जातीच्या अंतर्गत विवाहाची सक्ती आणि धार्मिक आचरणाचे प्रमाणामध्ये महत्त्व यामध्ये जातीतील सीमा ही अत्यंत कडक होती. तर हे आपण आतापर्यंतचा थोडासा पहिला भाग पाहिलेला आहे. आता राहिलेला उरलेला भाग आपण हा दुसऱ्या See our previous video and subscribe to Lalit Vishwa for more videos. Thanks for watching.